नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकत आहोत नॉट विदाउट माय डॉटर. लेखिका बेट्टी महमूदी आणि सहलेखक आहेत विलियम हॉफर. ह्याचा मराठी अनुवाद केलेला आहे लीना सोहोनी यांनी. एक अमेरिकन स्त्री अमेरिकेमध्येच स्थायिक असलेल्या एका इराणी डॉक्टरशी लग्न करते आणि त्याच्याबरोबर काही दिवसासाठी म्हणून तेहरानला येते, परिवाराला भेटण्यासाठी म्हणून. नंतर तेहरानमधून सुटका करून घेण्यासाठी ही स्त्री म्हणजे बेट्टी जीवापलीकडे प्रयत्न करत राहते. तिला तेहरानमधून आपल्या मुलीसहित निघून आपल्या मायदेशी अमेरिकेला जायचं होतं. पण तो काळ होता बर्फ पडण्याचा, हिवाळा, आणि बर्फ पडत असताना तुर्कस्तानची हद्द ओलांडून परत पलीकडे जाणं हे अशक्य होतं. त्यामुळे हिवाळा संपेपर्यंत बेट्टीला तेहरानमध्येच अडकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुढे ऐकूया की बेट्टी ला जमतं का तेहरान सोडून जायला, की ती तिथेच अडकून पडते. नॉट विदाउट माय डॉटर ही सत्य घटना आहे. लेखिका बेट्टी महमूदी, सहलेखक विलियम हॉफर आणि मराठी अनुवाद लीना सोहोनी. ऐकूया. हळूहळू डिसेंबर उजाडला. ख्रिसमस जवळ येत चालला. पण इराणमध्ये ख्रिसमसचं कौतुक कुणाला असणार? काही भेटी वगैरे विकत आणायच्या नाहीत आणि नाताळ साजरा करण्याबद्दल तोंडातून ब्र देखील काढायचा नाही, असं मुडीने मला आधीच बजावलं होतं. हिवाळा आला आला म्हणता म्हणता कडाक्याच्या थंडीने तेहरानला वेढलं. रस्ते बर्फाने गोठले. मुडीला एक दिवस थंडी, ताप आणि सर्दीने बेजार केलं. सकाळी शाळेत जायला म्हणून अंथरुणातून उठू लागला आणि अंग मोडून आल्याने कणू लागला. अरे, तुझ्या अंगात ताप आहे? काय ही जीवघेणी थंडी, आणि आपल्याकडे गरम कोट देखील नाही आहेत घालायला, तो कुरकुरत म्हणाला. तुझ्या आईबापाला निदान एवढी तरी अक्कल हवी होती. आपले गरम कपडे इकडे नाही पाठवायचे त्यांनी. त्याचं हे वेड्यासारखं बोलणं ऐकूनही मी शांत राहिले. उगाच भल्या सकाळी भांडण हवं होतं कुणाला. मी संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं. तू बरं नसताना कशाला उगाच पोचवायला येतोस? आम्ही जाऊ. आजच्या दिवस आम्हीच जातो. मुडी अंगदुखी, डोकेदुखीने इतका बेजार झाला होता की त्याला माझा मुळीच संशय आला नाही. फक्त इतकं अवघड काम मला जमेल का, हीच त्याला शंका वाटत होती. तू एकटी जाऊन आपली आपण टॅक्सी कशी घेणार? पण घेईन रे. रोज तुझ्याबरोबर येताना बघते ना कसं करायचं असतं ते. मी सरळ शर्यती रोडपर्यंत चालत जाईन आणि कडेला थांबून मोठ्यांदा ओरडेन, सीधा जफर, सीधा जफर. म्हणजे आम्हाला जफर रोडच्या बाजूला जायचं आहे. हो ग, पण बराच वेळ मोठमोठ्यांदा ओरडत राहावं लागतं, मुडी म्हणाला. येईल मला ओरडता. ठीक आहे, असं म्हणून तो कूस पालटून झोपला. सकाळी हवेत जरा झोंबणारा गारठा होता, पण असू दे, मला त्याची पर्वा नव्हती. आम्हाला टॅक्सी मिळायला जरा वेळ लागला. अखेर मी पळत पुढे जाऊन जवळजवळ हातानेच एक टॅक्सी थांबवली. टॅक्सीत बसल्यावर आपण या परक्या शहरात एवढं करू शकलो म्हणून मला जिंकण्याचा आनंद झाला. माणसांनी गच्च भरलेली टॅक्सी गर्दीतून वाट काढत होती. ड्रायव्हर मधूनच आपल्या देशबांधवांना उद्देशून शिव्या हसरत होता. साग म्हणजे कुत्तरडे. आम्ही शाळेत वेळेवर पोचलो. शाळा संपून आम्ही बाहेर आल्यावर मी ऑरेंज टॅक्सी थांबवण्यासाठी तिष्ठत उभी होते. बराच वेळ झाला. टॅक्सी मिळणं तर दूरच, पण थोड्या वेळाने अचानकपणे खरक्कन आवाज करून एक पांढरी इराणी गाडी माझ्यापासून काही अंतरावर थांबली.
त्यातून 4 बुरखाधारी इराणी बायका उतरून माझ्याजवळ आल्या. स्वतःचा बुरखा डाव्या हाताने हनवटीखाली घट्ट पकडत एक जण किंचाळली फारसीत. त्यामुळे मला काही समजेच ना. आता मी काय केलं बरं? आधी तोंड झाक नीट, बुरखा घे, एक बया ओरडली. मी डोक्यावरचा बुरखा चाचपला. 1-2 केसांच्या लहानशा बटा कपाळावर आल्या असाव्यात. मी त्या आत ढकलल्या आणि बुरखा ठाकठीक केला. त्या क्षणी त्या आल्या तशा गाडीतून निघून गेल्या. मी तेवढ्यात आलेली ऑरेंज टॅक्सी पकडली आणि महातोबला घेऊन घरी आले. मुडीने सुद्धा त्याबद्दल माझं कौतुक केलं. पण त्या 4 रहस्यमय स्त्रिया कोण ते आम्हाला दोघांनाही कळलं नाही. मिसेस अझरने दुसऱ्या दिवशी ते कोडं सोडवलं. काल त्या चौघी येऊन तुम्हाला त्रास देत होत्या ते मी पाहिलं, ती मला म्हणाली. मी खरं तर तिथे येणार होते, पण तेवढ्यात त्या निघून गेल्या. हो, पण त्या होत्या कोण? पासदार, स्त्री पोलीस. चला, निदान इथे तरी समता होती म्हणायची, कारण स्त्री पोलिसांना सुद्धा पुरुष पोलिसांइतकेच अधिकार होते. 25 डिसेंबर 1984 हा माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण दिवस होता. या दिवशी तसं खास काहीच घडलं नव्हतं. दुःखाची गोष्ट तीच तर होती. महातोबला मी क्रिसमसची छोटीशी सुद्धा भेट आणू शकले नव्हते. एक आनंदाचा क्षण निर्माण करू शकले नव्हते. मी तोंडाच्या बाहेर त्याबाबत चकार शब्दही काढला नाही. उगाच तिला त्या गोष्टींची आठवण करून देऊन दुःखी कशाला करायचं. मला मात्र दिवसभर जो आणि जॉनची आणि माझ्या आईबाबांची सारखी आठवण येत होती. मी हमीदच्या दुकानातून एम्बसीत फोन करून हेलेन्सशी बोलल्याला 2 आठवडे होऊन गेले होते. तिने मला ज्या 2 रहस्यमय स्त्रियांविषयी सावधगिरीची सूचना दिली होती त्यांचं पुढे काय झालं कोण जाणे. पण मला माझ्या बाबांच्या प्रकृतीविषयी किंवा माझ्या 2 मुलांविषयी, जो आणि जॉनविषयी काहीही कळलेलं नव्हतं. तेहरानमधल्या शाळांना क्रिसमसची एका दिवसापुरती सुद्धा सुट्टी नव्हती. म्हणजे महातोबला शाळेत धाडणं भागच होतं. मुडीला अजूनही बरं वाटलेलं नव्हतं. मुडीच्या मते आजारी पतीजवळ बसून त्याची सेवा शुश्रूषा करण्याचं सोडून महातोब बरोबर शाळेत जाऊन बसणं हे माझं वागणं अत्यंत चुकीचं होतं. पण महातोब एकटी शाळेत थांबणार नाही. मला जायला हवं. मी समजुतीच्या स्वरात म्हणाले. नसरीन तुला गरम गरम सूप करून देईल. मुडीने डोळे चकणे करून दाखवले. नसरीनच्या पाक कौशल्याबद्दल मुडीची मतं काय होती ती मला ठाऊक होती. नसरीनच्या हातचं सूप पिऊन हा मरू दे एकदाचा, मी मनात देवाला म्हणाले. नाहीतर देवा, या तापानेच याचा बळी घेतला तर? नाहीतर ह्याला एखादा अपघात तरी होऊ दे. निदान हार्ट अटॅक तरी येऊ दे रे देवा. देवा, शत्रूबद्दल सुद्धा असे दुष्ट विचार मनात आणू नये तसं आपण म्हणतो. आणि इथे तर हा प्रत्यक्ष माझा नवरा. पण कितीही नाही ठरवलं तरी वाईट विचार मनात यायचेच. त्या दिवशी शाळेत शिक्षिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझ्या दुःखावर थोडीशी फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. क्रिसमसच्या शुभेच्छा असं म्हणत मिसेस अझरने माझ्या हातात एक छोटंसं पार्सल दिलं. मी ते उघडलं तर आत एक छोटंसं इंग्लिश पुस्तक, ओमर खय्यामची रुबायत. मुख्याध्यापिका खानूम शाहीन इतकी कडवी मुस्लिम होती की ती माझ्यासाठी काही भेटवस्तू आणेल अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण तिने मला इस्लामी धर्मविषयक आचारसंहिता व नियमावलींची छोटी छोटी पुस्तकं दिली. त्यात आणखीन एक पुस्तक होतं, इराणी राज्यघटनेचं इंग्रजी भाषांतर. त्याने माझं लक्ष वेधून घेतलं. नंतरचे कित्येक दिवस मी ते पुस्तक बारकाईने वाचत होते. स्त्रियांच्या हक्काबद्दल,
काही मजकूर सापडतोय का हे बघत होते. त्यातील एका प्रकरणामध्ये पती पत्नींमधील बेबनावाविषयी सविस्तर चर्चा होती. ज्या इराणी स्त्रीचं आपल्या नवऱ्याशी पटत नसेल, तिने मंत्रालयातील एका विशिष्ट कचेरीत आपली केस दाखल करायची असते. मंत्रालयातर्फे त्या स्त्रीच्या घरादाराची पूर्ण चौकशी केली जाते. नंतर नवरा व बायको दोघांची भेट घेऊन मुलाखत घेतली जाते. मुलाखत घेणारा इराणी पुरुष जो काही निर्णय देईल तो दोघांनाही पूर्णपणे बंधनकारक असतो. सगळी मेघ तर इथेच होती. पैसा अडका आणि मालमत्तेच्या प्रकरणात सारं काही स्वच्छ लिहिलेलं होतं. सर्व मालकी हक्क नवऱ्याचाच होता. स्त्रीच्या मालकीचं काहीच नाही. मुलांची गणनाही मालमत्तेत केली जाईल व घटस्फोटानंतर त्यांच्यावर हक्क नवऱ्याचा. राज्यघटनेत आणखीनही काही बाबींची चर्चा होती. मानवी जीवनातील अत्यंत वैयक्तिक स्वरूपाच्या खासगी आणि नाजूक गोष्टींची सुद्धा. उदाहरणार्थ, आपल्या नवऱ्याच्या इच्छेविरुद्ध अथवा त्याच्या नकळत स्त्रीने कुठल्याही प्रकारे संतती नियमन करणं हा कायद्याने गुन्हा होता. मला हे आधीपासूनच माहिती होतं. मुडीने मला हा गुन्हा फार गंभीर स्वरूपाचा आहे हेही सांगितलं होतं. पण ते लेखी स्वरूपात वाचून मला भीतीने ग्रासलं. मी तसे आजतागायत अनेक इराणी कायदे मोडले होते, पण ते वेगळं. मी मुडीच्या नकळत संतती प्रतिबंधन करत होते. मी कित्येक वर्षांपूर्वी महातोबच्या जन्मानंतरच लूप बसवून घेतला होता. पण ही गोष्ट जर त्यांना समजली तर कायद्याप्रमाणे मला देहदंडाची शिक्षा होईल. हे खरं असेल, पण या देशात पुरुष स्त्रीला काहीही शिक्षा करू शकतात हे मला ठाऊक झालं होतं. त्या पुढील परिच्छेद वाचून तर माझ्या अंगावर काटा आला. त्यात लिहिलं होतं की पतीच्या मृत्यूनंतर मुलांवर त्याच्या कुटुंबियांचा हक्क असतो, त्याच्या विधवेचा नव्हे. म्हणजे याचा अर्थ काही कारणाने जर मुडी मेलास तर महातोबचा ताबा त्याच्या घराण्याकडे जाईल. मला तिचं नखसुद्धा दिसणार नाही. किंबहुना मुडीचा सर्वात जवळचा रक्ताचा नातेवाईक म्हणजे आमे बोझोर्ग हिच्याकडे महातोबचा ताबा जाईल. मी तक्षणीच मुडीचं मरण चिंतणं बंद करून टाकलं. मी ती राज्यघटना परत परत पालथी घातली. पण माझ्या किंचित फायद्याचा ठरू शकेल असा एक तसूभरे कायदा, कानून किंवा नियम त्यात नव्हता. मुडीची परवानगी घेण्याव्यतिरिक्त राजमार्गाने इराण महातोबसह सोडून जायला दुसरा काहीही उपाय नव्हता. मुडीपासून घटस्फोट किंवा त्याचा मृत्यू अशा गोष्टी घडल्या असत्या तरी त्याने एक वेळ मला माझ्या मायदेशी परतता आलं असतं. पण महातोबचं नखही त्यानंतर मला कधीही दिसलं नसतं. यापेक्षा मी मरण पत्करेन. हे टाळावं म्हणून तर मी मुळात तिला घेऊन थोडे दिवसांसाठी सुट्टीवर इराणला आले होते. आणि हे काय होऊन बसलं होतं आयुष्याचं. मी मनोमन प्रतिज्ञा केली, मी बाहेर पडेन कधीतरी, कशीतरी, महातोब सकट. नवीन वर्षाचं आगमन झालं आणि माझं मन थोडं प्रसन्न झालं. आता शाळेत आम्ही दोघी रुळलो होतो. मला तिथे नव्या मैत्रिणी मिळाल्या होत्या. माझ्याकडे इंग्रजी शिकण्यात, माझ्याशी इंग्रजीतून बोलण्यात धन्यता मानत होत्या. मी पण फारशी भाषा चांगलीच आत्मसात केली होती आणि हे माझं पळून जाण्याचं एक हत्यार होतं. मी मनात एक दृढ निश्चय केला होता. 1985 सालात कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही मार्गाने मी महातोबसह इथून पळ काढणार होते. मुडीचं वागणं अजूनही तऱ्हेवाईक, लहरी आणि विक्षिप्त होतं. कधी प्रेमळ, गोड, तर कधी चक्रम, भीतीदायक. पण निदान सध्या
तो या घरात खुश होता आणि आमे बोजकडे परत जाण्याचा विषय काढत नव्हता. मी देवाची प्रार्थना करत होते आणि त्याला उत्तर म्हणून की काय, मुडीचा आळशीपणा वाढत चालला होता. हळूहळू शाळेत जाणं येणं आमचं आम्ही करायला लागलो. जोपर्यंत आम्ही न चुकता ठरलेल्या वेळी घरी परतत होतो तोपर्यंत त्याची काही तक्रार नव्हती. मी या व्यवस्थेवर खुश होते. मुडीचं न येणं एव्हाना खानूम शाहींच्या सुद्धा लक्षात आलं होतं. ती पण कनवाळू होती, माझी चांगली हितचिंतक होती. एक दिवस मिसेस अझरच्या सहाय्याने तिने माझ्याशी संभाषण केलं. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने मुडीला 2 वचनं दिली होती. एक म्हणजे मी शाळेतून कुणाला फोन करता कामा नये व दुसरं म्हणजे मी शाळेची इमारत सोडून जाता कामा नये व ती वचनं पाळायला ती बांधील होती. पण मी शाळेत समजा कधी उशिरा आले तर ते मुडीला सांगायचं तिला काहीच कारण नव्हतं. मात्र एक करा, कुठे गेला होता किंवा जाणार आहात ते आम्हाला मुळीच सांगू नका. कारण समजा तुमच्या नवऱ्याने चौकशी केली आणि आम्हाला माहीत असलं तर आम्हाला ते सांगावं लागेल. मुडीचा सर्दी खोकला अजूनही चालूच होता, त्यामुळे तो आणखीच घरबशा झाला होता. इराणी शाळेतील शिक्षिका माझ्यावर कडी नजर ठेवतील अशी त्याची इतकी खात्री होती की तो माझी अजिबात पर्वा करत नव्हता. मी शाळेत एक दिवस मुद्दामच थोडीशी उशिरा पोचले. थोडीच, फार नाही. मला शिक्षिकांची व कर्मचारी वर्गाची प्रतिक्रिया आजमावायची होती. पण कुणीही चेहऱ्यावर काही दर्शवलं नाही की चौकशी केली नाही. मी त्या वेळात एम्बसीत हेलनला फोन केला. माझी मदत करण्यासाठी त्या 2 रहस्यमय स्त्रियांनी जोराची धडपड चालवली होती. त्याबद्दल मला तिने परत एकदा सावध केलं. तिने मला प्रत्यक्ष भेटायला बोलवलं. पण एवढं धाडस, छे, आजच जाणं मला जमणार नव्हतं. लवकरच सुटकेसाठी काहीतरी करणं जरूर होतं. एक दिवस माहतोब आणि मरियम भातुकली खेळत होत्या. अचानक खेळताना मरियम ओरडली, तो बघ, तिकडून एक पुरुष येतोय, आणि ताबडतोब दोघींनी बुरख्यात तोंड लपवली. हे असले खेळ हे असले खेळ माझी माहतोब खेळू लागली होती. शेवटी एक दिवस मी धीर केला. नेहमीसारखं शाळेत जायला निघाल्यावर आम्ही त्या दिवशी ऑरेंज टॅक्सी घेतली नाही, तर एका इमारतीतील ऑफिसात जाऊन अधिक महागडी टेलिफोन टॅक्सी घेऊन एम्बसीत गेलो. मी टॅक्सीत बसण्यापूर्वी मुडी किंवा दुसरं कोणी माझा पाठलाग तर करत नाही ना हे शोधक नजरेने पाहून घेतलं. डॅडींना काही बोलायचं नाही हे महातोबला बजावलं. अखेर कितीतरी वेळाने रहदारीतून पार पडून हेलनच्या ऑफिसात आम्ही पोचलो. हेलनने मला जॉन आणि आईबाबांनी पाठवलेली पत्र दिली. ती मी हताशासारखी वाचली. जॉनचं पत्र वाचून तर माझ्या डोळ्यात पाणी आलं. ममा, महातोबला क्षणभरही नजरेआड करू नको हं, तिची काळजी घे. काहीतरी प्रयत्न चालू आहेत, थोडे का होईना, हेलन म्हणाली. तुझा ठाव ठिकाणा स्टेट डिपार्टमेंटला ठाऊक झालाय. ते लोक आपल्या परीने खटपट करतायत, पण किती हळू, मी म्हणाले. फ्रँकफुर्टमधल्या अमेरिकन एम्बसीत जाऊन एक अमेरिकन स्त्री भेटली आणि तिने तुझ्याविषयी खूप आरडाओरडा केला. जुडी, नक्की जुडी, मी म्हणाले. प्रयत्न शिकस्तीने चालू आहेत, ती म्हणाली. पण मग अजून आम्ही दोघे इथे का खितपत पडलोय? माझं मन आक्रोश करत होतं. एक गोष्ट आपल्याला करता येईल. तुमच्याकरता नवे पासपोर्ट अमेरिकेच्या स्वित्झर्लंड येथील एम्बसीतून मागवून घेता येतील. आता त्यावर व्हिसाचे शिक्के वगैरे नसतील, पण निदान तेवढंच आम्ही ते मागवून घेऊन आमच्या इथे सुरक्षित ठेवू, हेलन म्हणाली. आता त्या 2 रहस्यमय स्त्रियांबद्दल. त्या दोघी फोनवर
तिकडे अमेरिकेला तुझ्या कुटुंबियांशी बोललेले आहेत, पण त्यांच्या बाबतीत जरा जपून. त्या काय बोलतायत त्यांचं त्यांना तरी ठाऊक आहे की नाही देव जाणे. उगाच त्यांच्या पायी तू संकटात सापडशील. त्या दोघी स्त्रिया मूळच्या अमेरिकन असून त्यांनी इराणी माणसांशी लग्न केलं होतं. एकीचं नाव त्रिश असून तिचा नवरा वैमानिक होता. दुसरी सुझान. तिचा नवरा सरकारी नोकरीत उच्च पदस्थ अधिकारी होता. त्या दोघांनाही इराणभर हवं तसं हिंडण्याचं, त्याचप्रमाणे इराण कधीही सोडून कुठे बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य होतं. पण त्यांना माझ्याविषयी खूप सहानुभूती वाटत होती. मी त्यांच्याशी संपर्क कसा साधू, मी विचारलं. हेलनच्या कपाळावर आठी पडली. मी या बायकांच्या नादी लागू नये असं तिचं स्पष्ट मत होतं. पण कुठूनच सुटकेचा मार्ग दिसेनासा झाल्यावर एखाद्या आशेच्या तंतूचा आधारही माणसाला घ्यावासा वाटतो, तशी माझी स्थिती झाली होती. माझ्याबरोबर आत चल असं म्हणून ती मला व माहतोबला आपल्या वरिष्ठांच्या खोलीत घेऊन गेली. त्यांचं नाव मिस्टर व्हिनकॉक. ते एम्बसीतील व्हॉईस कॉन्sul होते. हे बघा बाई, त्या बायकांच्या नादी लागू नका, ते मला समजावणीच्या सुरात म्हणाले. त्या बायका मूर्ख आहेत. त्यांचा बेत आहे तुम्हाला व तुमच्या मुलीला भर दिवसा रस्त्यावरून चक्क पळवून न्यायचं आणि नंतर जमेल तसं इराण बाहेर काढायचं. पण कसं काढायचं ते अजून त्यांनाही ठाऊक नाही आहे. हा काय सिनेमा वाटला काय त्यांना? अरे, प्रत्यक्षात असल्या गोष्टींचे परिणाम काय होतात ठाऊक आहे ना तुम्हाला? माझ्या आयुष्यात सध्या ज्या काही उलटापालथी चालल्या होत्या त्या तरी सिनेमात शोभणाऱ्याच तर होत्या. गुंता वाढत चालला होता. निदान त्या बायकांची एकदा भेट घ्यावी असा विचार माझ्या मनात चमकून गेला. मग दुसरी एक कल्पना मनात आली. तुर्कस्तान मार्गे पळून जाण्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी सरळच व्हिनकॉप साहेबांना विचारलं. ते तर मुळीच नको साहेब, अतिशय जोरात ओरडले. ते तर महाभयंकर आहे. तुम्हाला चोरट्या मार्गाने बाहेर काढण्याचं आश्वासन लोक देतात आणि प्रत्यक्षात काय घडतं ठाऊक आहे तुम्हाला? ते तुमचे पैसे लुबाडतात, सरहद्दीपर्यंत घेऊन जातात, बलात्कार करतात, मारून टाकतात, नाहीतर सरळ सरकारच्या ताब्यात देऊन टाकतात. हे असलं काहीतरी करून आपला आणि आपल्या लहान मुलीचा जीव धोक्यात घालू नका. हे ऐकून माहतोबचे डोळे भीतीने विस्फारले आणि माझं हृदय धडधडू लागलं. अमेरिकेला पळून जाणं इतकं भयंकर कठीण असेल ह्याची माहतोबला आतापर्यंत कल्पना नव्हती. ती माझ्या मांडीवर अधिकच बिलगून बसली. हेलनने आमच्या भीतीत आणखीन थोडी भर घातली. तिच्या माहितीप्रमाणे नुकतीच एक इराणी स्त्री तिच्या लहान मुलीसह या लोकांवर विश्वास ठेवून इराणची सरहद्द पार करायला निघाली. त्या लोकांनी त्या दोघींना तुर्कस्तानच्या सरहद्दीजवळ नेलं आणि दिलं एकटं सोडून, तेही डोंगराळ भागात. छोटी मुलगी उपासमारीने आणि अतिश्रमाने मेली. ती स्त्री वेळ लागून भटकताना कुठल्या तरी गावात शिरली. ती भ्रमिष्ट झाली होती, मरायला टेकली होती. तिच्या तोंडात एक सुद्धा दात शिल्लक नव्हता. बाहेर पडण्याचे जे काही मार्ग आहेत त्यातला तुर्कस्तानचा मार्ग सगळ्यात धोकादायक आहे, हेलन म्हणाली. त्यापेक्षा असं कर, सरळ नवऱ्यापासून घटस्फोट घे. मी तुला मदत करेन. माझ्याबरोबर राजरोस अमेरिकेला जाता येईल. आपण युनोद्वारे प्रयत्न करू आणि मानवतावादी दृष्टिकोनातून तुला इराण सोडायला परवानगी मिळेल. माहतोबला सोडून? छे, शक्य नाही, शक्यच नाही, मी ओरडले. तू वेडी आहेस का? हेलन माहतोबच्या समोरच म्हणाली. अगं विसर तिला, ठेव इथेच आणि जा परत अमेरिकेला. माहतोबच्या समोर असलं बोलवतं तरी कसं हिला? हिच्या हृदयात आईचं काळीज तरी आहे की नाही? मम्मी तू मला सोडून अमेरिकेला नको ग जाऊस, माहतोब केविलवाणेपणाने रडत म्हणाली.
मी तिला जवळ, अगदी घट्ट जवळ छातीशी ओढून घेतलं आणि सांगितलं की तिला सोडून कधीच, अगदी कधीच मी जाणं शक्य नाही. या क्षणी माझा निश्चय अगदी पक्का झाला. लवकरच काहीतरी पाय हलवायचे. मला मला त्या 2 स्त्रियांची गाठ घ्यायची आहे, मी ठामपणे म्हणाले. हेलनने डोळे गरागरा फिरवले आणि तिचे साहेब काय बोलावं हे न सुचून आवंढा गिळून बसले. खुद्द माझासुद्धा माझ्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. मी कुठल्या अनामिक जाळ्यात गुरफटत चालले होते. काही क्षण शांततेत गेले, तरी माझा निर्धार ठाम होता. ते पाहून व्हिनकॉप साहेब म्हणाले, ज्या स्त्रियांची माहिती देणं हे आमचं काम आहे, पण अजून तुम्हाला सांगतो, त्यांच्या नादी लागू नका. मला इराण बाहेर जाण्याच्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या सगळ्या मी पडताळून पाहणार आहे. मला एकही संधी हातची घालवायची नाही, मी म्हणाले. मग त्यांनी मला त्रिशचा फोन नंबर दिला. मी त्यांच्या तिथूनच तिला लगेच फोन केला. मी व्हाईस कॉन्सलच्या ऑफिसातून, एम्बसीतून बोलते, मी तिला सांगितलं. माझा फोन आलाय म्हटल्यावर त्रिश भलतीच खुश झाली. अगं, कालच मी फोनवर तुझ्या आईशी बोलले, ती म्हणाली. आम्ही रोज तिच्याशी बोलतो. ती फोनवर सारखी रडते आणि तुझी काळजी करत असते. आम्ही तुझ्या सुटकेसाठी काहीतरी करावं अशी तिची इच्छा आहे. आम्ही प्रयत्न करू असं तिला वचन दिलंय, पण आपण कसं आणि कुठे भेटायचं सांग बरं. मग आम्ही ते ठरवलं. उद्या मी मुडीला काहीतरी गरजेची गोष्ट खरेदी करण्याची सबब सांगून शाळेतून घरी यायला थोडासा उशीर होईल असं सांगेन. जर त्याला काही शंका आली नाही, तो राजी झाला, तर मी त्रिशला फोन करून भेट नक्की आहे असं सांगायचं. मग मी महातोबला घेऊन कारोश पार्कच्या मागच्या दारात उभी राहणार व त्रिश आणि सुझान पांढऱ्या पेकॉन गाडीतून तिथे येते. ठीक आहे, आम्ही येऊ, त्रिश म्हणाली. तिचा तो दांडगा उत्साह बघून मला एकीकडे खूप आनंद होत होता, तर दुसरीकडे भीती वाटत होती. त्रिशच्या हेतूबद्दल, चांगुलपणाबद्दल मला शंका नव्हती, पण या असल्या गोष्टी जमवायला लागणारी चतुराई, चपळाई, सावधगिरी हे सगळं तिच्या अंगी असेल. एक खरं होतं, तिच्या आवाजातला तो उत्साह, ती आशा, हे सगळं मला हवंसं वाटत होतं. निदान आत्ता तरी. तिला भेटायची मला खूप उत्सुकता वाटली. मी फोन खाली ठेवला. हेलन हात चोळत बसली होती. उद्या रात्रीच्या जेवणात पिझ्झाचा बेत करायचा का, मी विचारल्यावर मुडी, मम्मल, नसरीन सगळे एका स्वरात ओरडले, अवश्य. अर्थात त्यामागचा माझा हेतू कुणाच्याही लक्षात आला नव्हता. मी रात्र अस्वस्थतेत या कुशीवरून त्या कुशीवर होत घालवली. मनात विविध प्रकारचे प्रश्न पिंगा घालत होते. मी करत होते ते योग्य होतं की नाही. एम्बसीच्या अधिकाऱ्याच्या अनुभवाचे बोल ऐकू की जिथे म्हणून सुटकेची थोडी जरी आशा निर्माण होईल तिकडे मी धाव घेऊ. मी या सगळ्यात महातोबचा जीव तर धोक्यात घालत नाही. तसं करायचा मला अधिकार आहे. आणि जर यदा कदाचित आम्ही पकडले गेलो तर आमचं काय होईल. आम्हाला मुडीकडे परत पाठवतील की त्याहून भयंकर म्हणजे मला अमेरिकेत पाठवून महातोबला आपल्या वडिलांकडे. आणि ते तर सगळ्यात भयंकर होईल. अमेरिकेला एकटीने परत जाण्याची मला सुतराम इच्छा नव्हती. काय करावं याचा निर्णय मला घेता येत नव्हता. पूर्ण रात्र जागून काढली. पहाट उजाडली. मुडी प्रार्थनेला उठला तरी मनाची स्थिती दोलायमान होती. प्रार्थना संपवून मुडी अंथरुणात माझ्या शेजारी कलंडला. मी डोळे घट्ट मिटून झोपेत असल्याचं नाटक केलं. हवेत चांगलाच गारवा होता.
म्हणून तो माझ्या अंगावरची चादर अलगद उचलून उभेला माझ्या कुशीत शिरला. त्या क्षणी त्याच्याविषयीच्या घृणेने मन भरून गेलं. कसंही करून या राक्षसापासून दूर जायचं हा माझा निश्चय ठरला. 2 तासांनी मी आणि महतो तयार होऊन शाळेत जायला निघालो तेव्हा मुडी आरामात अंथरुणात पडलेला होता. आज मला यायला जरा उशीर होईल बरं का, रात्रीच्या पिझ्झासाठी चीज वगैरे सामान आणायचं आहे. मी आवाजात शक्य तितका सहजपणा आणून म्हणाले. हो, असं म्हणून मुडी कूस पालटून झोपला. मी त्याचा होकार गृहीत धरला. जेव्हा शाळा संपून जायची वेळ आली तेव्हा माझ्या आणि महातोबच्या आनंदाला पारावार नव्हता. आम्ही ठरल्याप्रमाणे टॅक्सी घेऊन कारोश पार्कपाशी पोचलो. जवळच टेलिफोन बूथ होता. आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोचलोय. मी फोनवर त्रिशला सांगितलं. तिने सांगितल्याप्रमाणे 5व्याच मिनिटात त्रिश आणि सुझान आल्या. बरोबर खंडीभर छोटी छोटी मुलं होती. गाडी सगळी दंगा करत होती. एकटी त्रिश खाली उतरून माझ्याकडे आली. माझा हात हातात घेऊन म्हणाली, चला बस गाडीत. अचानक तिचं असं बोलणं ऐकून मी अंग चोरून मागे झाले. थांबा, आधी आपण बोलूया. काय चाललंय मला काही कळत नाही आहे. गेले कित्येक आठवडे आम्ही तुझा शोध घेतोय, ती म्हणाली. आणि आता तुला आम्ही इथून घेऊन जाणार आहोत. असं म्हणून तिने एका हाताने माझा दंड आणि दुसऱ्या हाताने महातोबचा दंड पकडला. महातोब तर भीतीने ओरडली. तुम्हाला दोघींना आत्ता असंच्या असं आमच्याबरोबर यावं लागेल. दुसरा काहीही पर्याय नाही. बघा, यायचं तर आत्ता लगेच, नसेल यायचं तर मात्र परत कधीही आम्ही मदतीला येणार नाही. पण हे पहा आपली अजून धड ओळख नाही, मी म्हणाले. आधी मला सांगा, तुम्हाला माझ्याबद्दल माहिती कळली कुठून आणि तुमचा नक्की काय करण्याचा बेत आहे? एकीकडे महातोबला चुचकारून गप्प करत त्रिश कुजबुजत्या आवाजात बोलू लागले. एखाद्या पास्ताराचं लक्ष वेधलं जाऊन चालणार नव्हतं. जुडी आमची मैत्रीण आहे. तिच्याकडून आम्हाला तुझ्याबद्दल कळलं. आम्ही तिला रोज फोन करतो. तुझ्या कुटुंबियांशी पण अमेरिकेत फोन करून रोज बोलतो. आणि तुला देशाबाहेर कसं काढायचं ते आम्हाला ठाऊक आहे. कसं? आधी तुला पळवून नेऊन एका फ्लॅटमध्ये दडवून ठेवणार. कदाचित तुला तिथे महिनाभर राहावं लागेल, नाहीतर काही दिवस किंवा काही तास, सांगता येत नाही. नंतर संधी मिळताच आम्ही तुला इराण बाहेर नेऊ. आमचं बोलणं फारच लांबल्याने ती दुसरी स्त्री म्हणजेच सुझान गाडीतून उतरून आमच्यापाशी आली. आमच्या घरी मधुमेहाचा पेशंट होऊन आलेली ती हीच. मी तिला लगेच ओळखलं. बरं, पण कसं नेणार ते तर सांगा, मी म्हणाले. कसं न्यायचं तेही आम्ही नीट ठरवलं आहे, पण ते तुला आम्ही इतक्यातच सांगू शकत नाही. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळाल्याखेरीज या परक्या स्त्रियांबरोबर गाडीत बसून जायचं नाही हे माझं लगेच ठरलं. तुम्ही घरी जा आणि तुमचा बेत व्यवस्थित ठरला की आपण परत भेटू. मला तुमचा बेत सांगा, मग मी तुमच्याबरोबर येईन. गेले कित्येक दिवस तेहरानमधल्या गल्ल्याबोळ आम्ही तुझा शोध घेत पालथे घातले. दुसरं काही केलं नाही. आणि आता तुला आमच्याबरोबर यायची संधी आली आहे. ती घे, नाहीतर जा. यायचं तर आत्ता, नाहीतर कधीच नाही. प्लीज, मला निदान 24 तासांची मुदत द्या. नाही, यायचं तर आत्ता, नाहीतर कधीच नाही. मी त्यांच्या खूप विनवण्या केल्या, पण त्या काही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. अचानक कुठल्याही पूर्वतयारीशिवाय महातोब सकट स्वतःला असं झोकून द्यायची माझी तयारी नव्हती. जर समजा आम्ही दोघी त्या फ्लॅटमध्ये लपून राहिलो आणि त्या दोघींना
आमच्या देशाबाहेर जाण्याबद्दल काही जमलंच नाही तर या अमेरिका द्वेष्टा देशात मी आणि महातो किती काळ न सापडता लपून राहू शकू. अखेर मी त्यांना म्हणाले, बरं मग. अच्छा. त्रिशने संतापून मान फिरवली आणि गाडीचा दरवाजा उघडला. माझ्याकडे न बघता ती म्हणाली, तू कसली त्या नवऱ्याला सोडून येणार? तुला यायची इच्छाच नाही आहे. ते नुसते लोकांपुढे आपल्या दुःखाचं प्रदर्शन करत हिंडतेस. पण आम्ही नाही फसणार. तुला कायमचं इथेच राहायचं आहे, समजलं आहे आम्हाला. असं म्हणून ती गाडीत बसली आणि त्या निघून गेल्या. महातो आणि मी एकट्या मागे उरलो. ते एवढ्या परक्या माणसांच्या गर्दीत अगदी एकाकी. त्रिशचे शब्द माझ्या कानात जणू काही घुमत होते. का मी ही संधी सोडली? तिच्या बोलण्यात काही तथ्य असेल का? मी महातोबला घेऊन पळून जाण्याचं नुसतं दिवास्वप्न तर बघत नव्हते ना? का मी स्वतःचीच फसवणूक करत होते? मनात निर्माण झालेल्या प्रश्नांनी मला भंडावून सोडलं होतं. एका शब्दाने आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं. हो किंवा नाही. कदाचित 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 त्रिश बरोबर गेलो असतो तर स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल पडलं असतं. पण भानावर येऊन आम्ही पॉल पिझ्झा शॉपच्या दिशेने चालू लागलो. मला इथून चीज विकत घेऊन घरी गेल्यावर नवऱ्याला त्याच्या आवडीचा पिझ्झा करून वाढायचा होता. आगा हकीम आणि खानू हकीमकडे आमचं व्यवस्थित येणं जाणं सुरू झालं. मला आगा हकीम आणि त्यांचे धर्मपालनाबाबतचे विचार याबद्दल खूप आदर होता. मुडीलाही ते कुटुंब आवडायचं. तेही आपल्या परीने मुडीच्या नोकरीसाठी धडपड करत होते. मुडीने नुसतं घरी बसून न राहता आपल्या आजोबांनी लिहिलेले ग्रंथ इंग्रजीत भाषांतरित करावेत असंही आगा हकीमने सुचवलं. मुडीने हे लगेच टाईपरायटर आणला आणि कामाला सुरुवात केली. त्याने मला त्याची सेक्रेटरी बनवून टाकलं. त्याने हाताने लिहायचं आणि मी लगेच ते टाईप करायचं. असा आमचा उद्योग सुरू झाला. पहिल्या पुस्तकाचं नाव होतं फादर अँड चाइल्ड, पिता आणि पुत्र. याचं भाषांतर करता करता मला मुडीच्या वागण्याचा अर्थ जास्त स्पष्ट होऊ लागला. कारण त्यात लिहिल्याप्रमाणे आपल्या मुलांना वळण लावण्याचं काम हे पूर्णपणे वडिलांचं असून त्यात आईची भूमिका काहीही नसते. हे काम फार किचकट होतं. पुस्तकाची भाषा जुनी पुराणी जडजंबाल होती. मी सकाळी महातोपच्या शाळेत जाऊन बसायचं आणि घरी पाऊल टाकता क्षणीच मुडी मला टायपिंगच्या कामाला जुंपायचा. पुस्तकाचं भाषांतर करत असताना असा एक परिच्छेद आला की माझं अंतःकरण हेलावून निघालं. एका मृत्यूच्या शय्येवर पडलेल्या बापाने आपल्या लेकराला एकदा अखेरचा बघण्याची इच्छा केली, त्याचं ते वर्णन होतं. ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझे स्वतःचे वडील अखेरच्या घटका मोजत होते. मी त्यांच्या जवळ असायला हवं होतं. माझे अश्रू बघून मुडी म्हणाला, आता काय झालं? ही मरणाच्या दारात असलेल्या वडिलांची गोष्ट वाचून मला वाईट वाटतं. मी म्हणाले, माझे स्वतःचे वडील अखेरच्या घटका मोजतायत आणि तू मला त्यांच्यापासून दूर ठेवतोयस. तुझ्या स्वतःच्याच आजोबांनी लिहिलेल्या नियमांचा तू भंग करतोयस. तुझे वडील मुसलमान आहेत का? मुडीने उपहासाने विचारलं. अर्थातच नाही. मग काही हरकत नाही, मुडी म्हणाला. त्यांचा इथे काही संबंध येत नाही. मी उठून खोलीत निघून गेले. मी अश्रूंना आवर घालत माझ्या बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे शब्द माझ्या कानात परत एकदा घुमले. इच्छा आहे तिथे मार्ग आहे. मार्ग असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. मी स्वतःच्या मनाला समजावलं.
असंच एकदा आगा हकीमच्या घरी गेलं असताना त्यांनी व खानूमने मला दर गुरुवारी मुद्दाम इंग्रजी भाषेतून घेतल्या जाणाऱ्या कुराणाच्या क्लासला माझं आणि माहतोबचं नाव घालावं असं मुडीला सुचवलं. त्यांचा त्या पाठीमागचा हेतू अतिशय चांगला होता. एक म्हणजे कुराणाच्या अभ्यासानंतर मी एक अतिशय चांगली, सत्प्रवृत्त आणि धार्मिक पत्नी व्हावं. दुसरं म्हणजे मला निदान माझी भाषा बोलणाऱ्या माणसांमध्ये वारंवार मिसळायला मिळावं. आणि तिसरं म्हणजे मुडीने मला घराबाहेर एकटं पडून देण्याची संधी द्यावी. एकूण काय, मी राजी खुशीने आणि आनंदाने इराणमध्ये राहून मुडीशी संसार करावा असंच त्यांना वाटत होतं. त्यांची ती सूचना ऐकून मला मनातून खूप आनंद झाला. मला स्वतःला कुराणाचा अभ्यास करायची जरी अजिबात इच्छा नसली तरीसुद्धा इंग्रजी बोलणाऱ्या स्त्रियांमध्ये मिसळायला मिळणार हा आनंद खूप मोठा होता. मुडीला ही सूचना फारशी पटली नसावी, पण आगा हकीमने केलेल्या सूचना म्हणजे जवळजवळ हुकूमच, तो तर मानायलाच हवा. त्यामुळे लगेचच्या गुरुवारी माहतोबची शाळा सुटल्यावर मुडीने मला आणि तिला कुराणाच्या क्लासला नेलं. माझं नाव घालण्यापूर्वी आत घुसून क्लास स्वतःच्या डोळ्याखालून घालण्याचा त्याचा इरादा होता, पण एका करारी मुद्रेच्या इंग्लिश बाईने त्याला दारातच अडवलं. आज जाऊन काय काय चाललंय ते मला बघायचं आहे, तो उर्मटपणे म्हणाला. ते शक्य नाही, आज सगळ्या बायका आहेत, ती बाई ठामपणे म्हणाली. मी आता घाबरले. मला वाटलं आता काही आपल्याला या क्लासला घालत नाही, पण तो 2 मिनटं दारात उभा राहिला. क्लासमध्ये एक एक बायका येऊ लागल्या होत्या. सगळ्या अगदी व्यवस्थित बुरख्यात होत्या. त्या सगळ्या चांगल्या घरातल्या मुस्लिम स्त्रिया दिसत होत्या. इंग्रजी बोलणाऱ्या असल्या तरी CIA एजंट नक्कीच वाटत नव्हत्या. थोडा वेळ त्या स्त्रियांचं निरीक्षण केल्यावर मला व माहतोबला त्यांच्यात सोडायला हरकत नाही अशा निर्णयाला तो आला. आम्हाला दोघींना तिथे सोडून तो निघून गेला. आत गेल्यावर त्या बाईने आधीच सर्वांना बजावलं, आपण इथे फक्त कुराणाच्या अभ्यासाला जमलो आहोत, फालतू गप्पा चालणार नाहीत. मग आमचा अभ्यास सुरू झाला. आम्ही कुराणाचं सगळ्या मिळून मोठ्यांदा वाचन करत असो. नंतर प्रश्नोत्तरे. यात ख्रिश्चन धर्माची निंदा नालस्ती आणि इस्लाम धर्माची गौरवगाथा यांचा समावेश होता. ते चालू असताना मला काही फारसा आनंद व्हायचा नाही, पण मी इकडे तिकडे बघून इतर स्त्रियांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया अजमावत असे. या इथे आपल्या मनापासून आल्या असतील का, की कुणी यांच्यावर सक्ती केली असेल? माझ्याप्रमाणेच यांच्यापैकी इतर कुणाच्या वाटेला असलं गुलामगिरीचं जिणं आलं असेल का? पहिल्या दिवशी क्लास संपल्यावर मी बाहेर आले तर काय आश्चर्य, मुडी आम्हाला न्यायला आलेला नव्हताच. पण पहिल्याच दिवशी संशयाला जागा नको म्हणून आम्ही लगेच एक ऑरेंज टॅक्सी पकडली आणि घरी आलो. घरात पाऊल ठेवताच मुडीने घड्याळात वेळ पाहिली आणि आम्ही मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केलेला नव्हता हे बघून सॉरी खुश झाली. हा क्लास फारच छान आहे, मी मखलाशी केली. ते इतका सुंदर अभ्यास करून घेतात आणि बाकी काही बोलूच देत नाहीत. मला वाटतं मला इथे कितीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. बरं झालं, मुडी गुरगुरला. आपली बायको सुधारली, चांगली वटणीवर आली याचा त्याला आनंद झाला. मला आनंद झाला तो त्याच्या बरोबर उलट गोष्टीचा. इथून पळ काढण्याच्या दिशेने मी आणखीन एक पाऊल टाकलं होतं. आता दर गुरुवारी क्लासच्या निमित्ताने परत घराबाहेर. नवीन ओळखी. पहिले काही दिवस मुडी शाळेत आणायला यायचा, ते क्लासला पोचवून परत जायचा. पण हा उल्हास किती दिवस टिकणार होता? काही दिवसात जवळजवळ संपूर्ण गुरुवारचा दिवस घराबाहेर.
फालतू गप्पा मारायच्या नाहीत असा क्लासचा जरी नियम असला तरी क्लास सुरू व्हायच्या आधी आणि संपल्यावर थोड्या तरी गप्पा व्हायच्याच. क्लासच्या दुसऱ्याच गुरुवारी मी अमेरिकेतील मिशिगन इथून आले आहे म्हटल्यावर एका बाईने माझी एलनशी ओळख करून दिली. एलन देखील मूळची तिथलीच. तुम्ही मिशिगनमध्ये कुठे राहत होता? लॅन्सिंगजवळ, ओवोसो येथे. आश्चर्य, आनंद अशा संमिश्र भावनांनी मला घेरलं. माझं माहेर तिथून अगदीच जवळ. मी ओवोसोला शाळेत जात होते. हा योगायोग बघून आम्हाला दोघींना हरखून गेल्यासारखं झालं. शाळकरी मुलींसारखे आम्ही कितीतरी वेळ गप्पा मारत होतो. तू तुझ्या नवऱ्याला आणि मुलीला घेऊन शुक्रवारी दुपारी चहाला ये ना, एलन म्हणाली. मी ते आत्ताच नाही सांगू शकत. माझा नवरा मला इतर कुणाशीही बोलू देत नाही. तरी पण मी त्याला विचारून बघते, मी म्हणाले. क्लास संपून बाहेर आले तर मुडी आम्हाला न्यायला आला होता. इतक्या दिवसात प्रथमच माझा चेहरा प्रफुल्लित पाहून त्याला नवल वाटलं. मग मी त्याची एलनशी ओळख करून दिली आणि सहजपणे तिच्या निमंत्रणाबद्दल पण सांगून टाकलं. मला वाटलं होतं मुडी नाही म्हणणार, पण चक्क तो हो म्हणाला. एलनने शिक्षण अर्धवट सोडून होर्मोज राफेशी प्रेमविवाह केला होता आणि त्यानंतर कायमचं नवऱ्याच्या पायातले वहाण होऊन राहण्याचं जीणं पत्करलं होतं. होर्मोज अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला. सर्वच बाबतीत एलनहून वरचढ असल्यामुळे त्याने तिला खालची वागणूक द्यावी ह्यात काहीच गैर नव्हतं. मुडीप्रमाणेच होर्मोजवर सुद्धा पूर्वी अमेरिकन संस्कृतीचा पगडा होता. शहाच्या राजवटीत होर्मोजचं नाव इराणचे शत्रू म्हणून गणल्या गेलेल्यांच्या काळ्या यादीत होतं. अर्थात त्यावेळेला इराणमध्ये परत येऊन स्थायिक होण्याचा प्रश्न संभवत नव्हता. तो आणि एलन मिनीसोटामध्ये सुखाने संसार करत होते. त्यांना जेसिका नावाची मुलगी होती. दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी एलन माहेरी गेली. 28 फेब्रुवारी 1979 त्यांना दुसरा मुलगा झाला. ही आनंदाची बातमी सांगायला एलनने होर्मोजला फोन केला, पण तो फोनवर काही बोलायला तयार नव्हता. थांब, मी आता बातम्या ऐकतोय, तो म्हणाला. इराणमध्ये शहाची राजवट उलथून पडली ती त्याच दिवशी मुडी, होर्मोजसारखे आणखीन कितीतरी लोक अमेरिकेत होते देव जाणे. राज्यक्रांतीनंतर आपल्या मातृभूमीच्या ओढीने किती जण परतले होते. होर्मोजने आपल्या मुलाचं नाव ठेवलं होतं अली. अयातुल्ला सत्तेवर आल्यानंतर अगदी तडकाफडकी होर्मोज आपल्या बायको मुलांसह इराणला परतला. मुडीने निदान 5 वर्षांचा काळ घालवला. एलन मात्र अमेरिकन असल्याने तिला ही कल्पना सहन होईना. ती एक पत्नी होती, माता होती. होर्मोजने एक गोष्ट स्पष्ट केली होती, एलन आली तर तिच्यासह, अन्यथा तिच्याशिवाय तो इराणला परतणार होता हे नक्की. शेवटी इराणमध्ये थोडे दिवस राहून बघायला काय हरकत आहे असा विचार करून ती इकडे आली. होर्मोजने तिला सांगितलं की तिला ज्या क्षणी तेहरानमध्ये राहणं नकोसं वाटेल त्या क्षणी तो तिला आणि मुलांना अमेरिकेला परत पाठवेल. पण प्रत्यक्षात घडलं उलटंच. तेहरानमध्ये पोचल्यावर एलनलाही माझ्यासारखंच नजरकैदेत ठेवण्यात आलं. आता ती परत कधीच अमेरिकेला परत जाऊ शकणार नाही असा एकतर्फी न्यायनिवाडा होर्मोजने करून देखील टाकला. काही काळ अंधाऱ्या खोलीत बंद करणं, मारहाण करणं इत्यादीचा अनुभव घेतल्यावर ती वळणावर आली. ही कहाणी ऐकणं किती विचित्र वाटत होतं, तेही त्यांच्या घरी, त्यांच्याच तोंडून. होर्मोज आणि एलन दोघांनी आपली कथा मला आणि मुडीला ऐकवली. ते ऐकत असताना मुडीला अवघडल्यासारखं होईल की काय असं मला वाटत होतं.
पण प्रत्यक्षात पाहिलं तर त्याला आनंदच झालेला दिसला. कारण या सर्व हकीकतीनंतर आता एलन अतिशय उत्कृष्ट इमानी मुस्लिम गृहिणी बनलेली होती आणि हेच माझ्या मनावर बिंबवण्याची मुडीची धडपड होती. आमचं पहिलं वर्ष खूपच वाईट गेलं, होर्मोज आम्हाला सांगत होता. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसं सारं काही सुरळीत झालं. तेहरानमध्ये 1 वर्षभर राहिल्यानंतर एक दिवस होर्मोजने एलनला सांगितलं, तू वर्षभर माझ्या मनाप्रमाणे इथे राहिलीस. आता हवं तर जा परत अमेरिकेला. जाताना मुलांनाही घेऊन जा. मुडीने हे शब्द नीट कान देऊन ऐकावे व त्यापासून काहीतरी बोध घ्यावा अशी मी मनोमन देवाची प्रार्थना केली. पण नंतर कथेचा राहिलेला भाग ऐकून माझं मन विषण्ण झालं. एलन ठरल्याप्रमाणे जेसिका व अलीला घेऊन परत अमेरिकेला गेलीसुद्धा. पण अमेरिकेत 6 आठवडे राहिल्यानंतर तिने होऊन होर्मोजला फोन करून सांगितलं, तू ये आणि मला परत इराणला घेऊन जा. गंमत म्हणजे हे असं 2 वेळा घडलं. 2 वेळेला एलन होर्मोजच्या संमतीने मायदेशी परतली आणि दोन्ही वेळेला ती परत आली. ह्याच्यावर मात्र विश्वास ठेवणं कठीण जात होतं. पण ती चक्क इथे माझ्यासमोर बसलेली होती, कर्तव्यदक्ष मुस्लिम पत्नी. मुजीब नामक एका इंग्रजी मासिकाची ती संपादिका म्हणून काम करत असे. हे मासिक खास स्त्रियांसाठी होतं. त्या मासिकात छापायच्या सर्व मजकूर आधी इस्लामिक गायडन्स कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांच्या नजरेखालून गेल्यावर मगच त्यांच्या संमतीने तो छापण्यास परवानगी होती. पण ही व्यवस्था एलनला मान्य होती. मला एलनशी एकांतात बोलायची अगदी तीव्र इच्छा झाली, पण त्या दिवशी ते काही जमलं नाही. एलनची कथा ऐकून माझ्या मनात एकाच वेळेला मत्सर आणि आश्चर्य अशा दोन्ही भावना जागृत झाल्या. कुठलीही अमेरिकन स्त्री अमेरिकेला इथून परत जायची संधी आलेली असताना ती नाकारून राजीखुशीने इथे राहील हे कल्पनेपलीकडचं होतं. मला एलनचे दोन्ही खांदे गदागदा हलवून तिला विचारावंसं वाटत होतं, का केलंस तू हे असं? त्यानंतर संभाषणाला वेगळंच वळण लागलं. हॉर्मोजला त्याच्या वडिलांनंतर वारसा हक्काने बरीच रोकड मिळाली होती. त्यामुळे त्यांचा घर बांधण्याचा विचार चालू होता. आम्ही पण डेट्रॉईटला घर बांधणार होतो, मुडी म्हणाला. पण आता जेव्हा आमची सगळी मालमत्ता रोकड स्वरूपात इकडे आणू तेव्हा आम्ही पण इथे घर बांधू. मी इथे शब्द ऐकून मनोमन शहारले. मुडीची आणि माझी होर्मोज आणि एलनशी छान मैत्री जमली. आम्ही वारंवार एकमेकांकडे येऊ जाऊ लागलो. मला ही मैत्री कडू गोड वाटायची. एकीकडे आपल्या माहेरच्या गावची आपली मातृभाषा बोलणारी मैत्रीण, तर दुसरीकडे एलन आणि होर्मोजचा संसार बघून मी उदास व्हायची. असं वाटायचं आपण आपल्या आणि मुडीच्या संसाराचंच प्रतिबिंब बघतोय. कधी एकदा एलनशी एकांतात हितगुज करेन असं मला हुक झालं होतं. पण अजून तरी मुडीने मला आणि तिला ती संधी मिळू दिली नव्हती. एलनबद्दल त्याला पुरेशी खात्री अजूनही पटलेली नव्हती. एलन आणि होर्मोजकडे अजून फोन नव्हता. फोन मिळवण्याकरता विशिष्ट प्रमाणपत्र लागत असे. शिवाय बरीच वर्ष थांबावं लागे. बऱ्याच लोकांप्रमाणे त्यांनीसुद्धा जवळच्या दुकानदाराशी संधान बांधून पाहिजे तेव्हा त्याचा फोन वापरण्याची सवलत मिळवली होती. असंच एक दिवस त्या दुकानातून एलनने मुडीला फोन केला आणि मला आणि मातोबला दुपारच्या चहाचं निमंत्रण दिलं. तिला माझ्याशी बोलायचं असल्याने मुडीने नाईलाजाने फोन माझ्याकडे दिला. कारण नाहीतर तो मला नजरकैदेत ठेवतोय हे बिंग उघडकीला आलं असतं ना.
मी आज चॉकलेट डोनट केले आहेत. तू आणि महातो या ना दुपारी चहाला, ती म्हणाली. मी फोनवर हात ठेवून मुडीची परवानगी मागितली. पण माझं काय, मला आहे का बोलावणं, तो संशयाने म्हणाला. होर्मोस यावेळेला घरी नसतो, मी मुडीला आठवण करून दिली. एकट्याने अजिबात जायचं नाही, तो म्हणाला. माझा चेहरा अतिशय पडला. मला त्या क्षणी तरी मुडीपासून लांब पळण्याची घाई निश्चितच झाली नव्हती. एलनने एवढं खपून आमच्यासाठी केलेल्या खाऊला न्याय द्यावासा मला मनापासून वाटत होतं. पण मुडी त्या दिवशी तसा बऱ्यापैकी आनंदात होता. शिवाय एलनच्या निमंत्रणाला नकार दिला असता तर एका चांगल्या मैत्रिणीला मी गमावलं असतं असा त्याने विचार केला आणि मला एकटीला तिच्या समवेत काही काळ घालवू देण्याचा धोका पत्करायला तो तयार झाला. ठीक आहे, जा, तो म्हणाला. डोनट्स खरोखर अप्रतिम होते, पण त्याहीपेक्षा छान वाटत होतं एलनशी मोकळेपणाने गप्पा मारणं, कुणाचीही नजर नसताना. महातो आणि जेसिका खेळत होत्या. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे जेसिका आणि अलीकडे अमेरिकन खेळणी, पुस्तकं आणि खरीखुरी बार्बी डॉल होती. मुलं खेळात रमून गेली. मी माझ्या मनात बरेच दिवस खदखदत असलेला प्रश्न एलनला विचारला. एलन, तू का परत आलीस इथे? ती जरा गंभीर झाली. मग म्हणाली, कदाचित मी तुझ्या परिस्थितीत असते तर नसतेही आले परत. पण जरा विचार कर ना, काय आहे माझ्याजवळ? माझं स्वतःचं असं काय आहे? माझे आई बाबा म्हातारे, दोघेही रिटायर्ड आहेत. त्यांची मला मदत करायची परिस्थितीच नाही. माझ्याजवळ नाही पैसा, नाही शिक्षण, नाही अंगात काही कला, काही धाडस. आणि मला ही 2 मुलं. ह्यांना घेऊन मी काय करणार एकटी? सांग ना, तूच सांग. तिच्या त्या स्थितीची कल्पना करणंसुद्धा माझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या अमेरिकन अर्थार्जन करून स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रीला कठीण होतं. सर्वात वाईट याचं वाटलं की अजूनही आजसुद्धा एलनच्या मनात होर्मोजबद्दल प्रचंड कटुता होती. तो मला मारतो, मुलांना मारतो आणि त्यात त्याला काहीही गैर वाटत नाही. मला नसरीनचे शब्द आठवले, सगळे पुरुष सारखेच. एलनने इकडे परत येण्याचा निर्णय प्रेमापोटी नव्हे तर भीतीपोटी घेतला होता. स्त्री स्वातंत्र्याबरोबर ओघाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जाण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. त्याऐवजी डोक्यावर सुरक्षित छप्पर आणि 2 वेळचं जेवण पोटभर देणारं आयुष्य, स्वातंत्र्याचा त्याग करून तिने पत्करलं होतं. माझ्या का या प्रश्नाला याहून जास्त काही उत्तर तिच्याकडे नव्हतं. डबडबलेल्या डोळ्यांनी आणि हुंदक्यांना आवर घालत ती म्हणाली, का? कारण अमेरिकेत जाऊन आपण स्वतंत्रपणे काही करू शकू ही खात्री मला नव्हती. आम्ही दोघीही गळ्यात गळे घालून रडलो, खूप रडलो. बराच काळ गेल्यावर एलनने डोळे पुसले व ती दूर झाली. मी लगेच माझ्या मनात सलत असलेला दुसरा प्रश्न विचारला. एलन, मला तुला काहीतरी खूप महत्त्वाची पण अत्यंत गुप्त गोष्ट सांगायची आहे. पण तू मला असं वचन देशील का की यातलं एकही अक्षर होर्मोजच्या कानावर जाणार नाही? एलन थोडा वेळ विचारात पडली. गेल्या 5 वर्षात धर्म परिवर्तन करून ती आता अत्यंत धार्मिक आणि कर्तव्यपरायण मुस्लिम पत्नी झाली होती. रात्रंदिवस बुरख्यात राहणं, वेळोवेळी नमाज पठण करणं आणि पतीच्या आज्ञा शिरसावंद्य मानणं वगैरे वगैरे. पण त्याचबरोबर ती जन्माने अमेरिकन होती.
तिची उत्सुकता तिला गप्प बसू देईना. ठीक आहे, नाही सांगणार मी त्याला. नुसतं त्यालाच नव्हे एलन, कुणालाच, अगदी कुणालाच हे कळता कामा नये. बरं, मी तसं वचन देते. मी दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. मी हे सगळं तुला सांगण्याचं कारण, तू अमेरिकन आहेस आणि मला तुझी मदत हवी आहे. मला इथून परत जायचं आहे. काय? पण ते कसं शक्य आहे? जर तो तुला पाठवायला तयार नसेल तर तू जाऊच शकत नाहीस. मी जाऊ शकेन, मी प्रयत्न करेन, पडून जाईन. तुला वेळ तर नाही लागलं? अगं, हे 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 कसं जमेल? तू मला प्रत्यक्ष पळून जायला मदत कर असं नाही मी म्हणत. मी म्हणाले, पण कधीतरी आजच्यासारखं मला बोलावून घेतलंस तो बहाणा करून मला घराबाहेर पडता येईल, एम्बसीत जाता येईल. नंतर मी तिला माझ्या एम्बसीतल्या ओळखीबद्दल सांगितलं. ते तुला इराणबाहेर पडायला मदत करतील? एलन म्हणाली. छे ग, मला त्यांच्या मदतीने माझ्या नातलगांशी संपर्क साधता येतो. माझ्या आईबाबांची पत्र एम्बसीच्या पत्त्यावर येतात, ती मला मिळतात. इतकंच. जर त्यांच्यापैकी कुणाला माझ्याशी संपर्क साधायचा झाला तर ते तुझ्यामार्फत करू शकतील. हे बघ, मी एम्बसीत वगैरे काही जाऊ शकणार नाही हो, एलन म्हणाली. मी अजून एकदाही तिथे गेलेली नाही. माझ्या नवऱ्याने मला पूर्वीच बजावलंय, कधीही चुकूनसुद्धा एम्बसीत जायचं नाही म्हणून. पण तुला जायला लागणार नाही, मी तिला समजावलं. मुळात मुडीने तुला आणि मला एकत्र भेटण्याची सारखी सारखी संधी द्यायला तर हवी ना. पण मला वाटतं काही दिवसांनंतर तेही शक्य होईल, कारण त्याचं तुझ्याबद्दल चांगलं मत आहे. त्यानंतर काही ना काही निमित्ताने तू मला इकडे बोलावून घेऊ शकशील, खरेदीला जायचे किंवा काहीतरी असंच काहीतरी कारण सांगून. आणि मग तेवढा काळ मी तुझ्यासोबत होते असं भासवायचं. बराच वेळ विचार केल्यानंतर एलनने अखेर माझं म्हणणं मान्य केलं. उरलेला वेळ मग आम्ही काय करायचं, कसं करायचं ह्याविषयीच बोलत बसलो. घरी परतायची वेळ झाली तसं महातोपचं पाऊल तिथून निघत नव्हतं. इतकी ती मुलांशी खेळण्यात रमून गेली होती. अखेर मुलांनी आपण होऊन तिला थोडी पुस्तकं वाचायला घेऊन जायची परवानगी दिल्यावर ती निघाली. मुडीच्या मनाचा थांगपत्ता कधीच लागायचा नाही. कधी शारीरिक बळजबरी करायचा तर कधी दयाळूपणा दाखवून माझं मन जिंकू पाहायचा. चला, उद्या 13 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डेला बाहेर जेवायला जाऊन साजरा करूया, मुडी म्हणाला. खयान हॉटेलमधले वेटर सगळे इंग्रजी बोलणारे होते अशी त्यांची प्रसिद्धी असल्याने त्याने आम्हाला तिथे न्यायचं ठरवलं. महातोपच्या आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्या दिवशी दुपारभर आमची दोघींची तयारी चालू होती. मी एक लाल भडक रंगाचा अगदी आधुनिक पोशाख घालायचं ठरवलं. हे हॉटेल जरा सुधारके असल्यामुळे तिथे मला हे कपडे घालून मिरवता येईल अशी आशा वाटत होती. मी मुद्दाम छान केशरचना केली, चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सेस घातल्या. महातोपने पांढऱ्या रंगाचा लाल गुलाबाच्या कळ्यांचं भरतकाम केलेला सुंदर फ्रॉक आणि त्याला शोभेचे सुरेख पांढरे बूट घातले होते. ऑरेंज टॅक्सीत दाटीवाटीने बसून आम्ही तिघेही हॉटेलच्या दारात उतरलो. मुडी पाठीमागे ड्रायव्हरचे पैसे चुकते करत होता. मी आणि महातोप जरा पुढे झालो तर भला मोठा उघडा नाला आ वासून समोर ठेपला होता. कसं बसं महातोपला कडेवर घेऊन त्या भयानक रहदारीतून मी तो नाला उडी मारून पार केला आणि हॉटेलच्या मुख्य दारापाशी दोघे आलो. खाली वाकून बघते तो काय, महातोपच्या बुटापाशीच
एक भला दांडगा मोठा उंदीर बसलेला. माझ्या अंगावर शिसारी आली. मी जोरात महातोबला लांब ओढलं. उंदीर पळून गेला. पाठीमागून येत असलेल्या मुडीने तो प्रकार पाहिला आणि तो जोरात ओरडला, काय चाललंय काय तुझं? ती ती गाडीखाली येत होती म्हणून मी तिला मागे ओढलं. मी खोटंच सांगितलं, कारण उंदराविषयी सांगून मला महातोबला घाबरवायचं नव्हतं. मात्र पुढे गेल्यावर हॉटेलमध्ये शिरत असताना मी मुडीला त्या उंदराबद्दल सांगितलं, पण त्याचं त्याला काहीसुद्धा वाटलं नाही. असला तर असला उंदीर, त्याला काय झालं? मी मन शांत करून संध्याकाळ प्रसन्न मनाने घालवायचा प्रयत्न केला. मात्र या हॉटेलातील एक सुद्धा कर्मचारी इंग्रजी बोलत नव्हता. सगळं खोटं होतं. शिवाय मला जेवण चालू असताना आणि सर्व वेळ मोंटो आणि रुझारी घालून बसावं लागलं. मी त्यातल्या त्यात गळ्यालगतचं बटन तेवढं सोडून बसायचं धाडस केलं, इतकंच. जेवणानंतर मुडीने स्वखुशीने कॉफी पण मागवली. खरं तर कॉफी खूप महाग होती. कॉफी चवीला अगदीच वाईट होती. पण निदान मुडी चांगलं वागायचा प्रयत्न करत होता, हे काय कमी होतं? तो मला खुश करायची धडपड करत होता, हे उघड होतं. मग मी पण आपण खुश आहोत हे दाखवलं. पण त्याच्या या चांगुलपणाला सुद्धा मी भीत होते, कारण हा रंग तरी किती वेळ टिकणार होता देव जाणे. मुडीचं असंच होतं. क्षणात प्रेमाचा पुळका यायचा, तर क्षणात सैतानासारखा पिसाट होऊनही दाखवायचा. एक विचार अलीकडे वारंवार मला त्रस्त करत असे. खरंच मी आणि महातोब त्रिश बरोबर पळून गेलो असतं तर काय झालं असतं? काय झालं असतं याची मला इथे आत्ता कल्पनाही करणं शक्य नव्हतं म्हणा. पण तरीही खूप खूप वेळ असा विचार केल्यावर वाटायचं, आपण वागलो तेच योग्य होतं. प्रश्न एकट्या माझा नव्हता, महातोबचं काय? तिच्या जीवाशी खेळण्याचा मला काय अधिकार होता? पण जेव्हा केव्हा मुडी पिसाटासारखं वागायचं, तेव्हा हा विचार परत डोकं वर काढायचा. कदाचित या असल्या राक्षसी वृत्तीच्या बापाबरोबर राहूनच महातोबच्या जीवाला धोका तर पोचणार नाही ना. आज आपण इथे थांबूया. पुढे काय झालं? बेटीने निर्णय कोणता घेतला ते पुढच्या भागात ऐकूया. पुन्हा भेटूया.